राजदरबारी यशप्राप्तिरस्तु। शिंदे साहब तुम आगे बढ़ो। शिवाजी महाराज की विनंतीला मानून उपस्थित झालात। मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो। उशीर फार झालेला आहे आणि मी आता माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगा, नंतर मग आम्ही जागेवर बसून राहा। सीएम साहेब आपल्याकडे येतील म्हणजे आपण आपला परिचय करून घेतो, म्हणजे घरी होणार नाही। सर्व संत आणि आध्यात्मिक क्षेत्रातली मान्यवर इथे उपस्थित आहे, वारकरी संप्रदाय। खरं म्हणजे तुमचं मी मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। शेवटी आम्ही आमचं राजकीय अधिष्ठान जे आहे ते धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानाच्या खाली आहे, तुम्ही आमच्यावर आहात, त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा महत्त्वाचा आहे। आणि मला वाटतं आपले उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आशीर्वाद घेऊन फॉर्म भरला होता आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं जे काही प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये तुमचं जिकडे जिकडे काम आहे ते खरं म्हणजे एक समाज प्रबोधन, एक समाजाला आपण दिशा देण्याचं काम करता आणि खऱ्या अर्थाने एक जे काय आपलं महाराष्ट्र आपला आहे ती संतांची भूमी आहे आणि म्हणून आपण जे काय आपलं धार्मिक अधिष्ठान आहे या माध्यमातून लोकसेवा, जनसेवा, मनुष्यसेवा आपण करता आणि त्यामुळेच समाजामध्ये देखील एक धार्मिक भावना असते, एक जो काय बॅलन्स असतो तो बॅलन्स ठेवण्याचं तुम्ही काम करता आणि म्हणून वारकरी संप्रदाय असेल, आपले सगळे संप्रदाय या ठिकाणी आहेत, नेहमीच आपल्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही सरकार म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला मग पंढरपूरची वारी असेल, इतर ठिकाणचे जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये सरकार म्हणून आम्ही नेहमी आपल्यासोबत राहिलेलो आहे आणि भविष्यात देखील आपली काही निवेदनं मला प्राप्त झालेली आहेत, त्या निवेदनाच्या माध्यमातून देखील शेवटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आमचे सरकार चाललेलं आहे, हे मी नम्रपणे इथं त्या ठिकाणी आपल्याला आणि आम्ही सगळे लोक धार्मिकच आहोत, आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे आपला आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहेच। पूर्वी बघा या सरकारच्या अगोदर साधू संतांवर हल्ले होत होते, आता त्याचा एक जो भाग आहे तो मोठा आहे आणि म्हणून मी आज जास्त काही लांबलचक बोलत नाही, फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की तुमचा आशीर्वाद आपल्या महायुती महायुतीवर आपला आशीर्वाद असू द्या। जिथं जिथं आता राजकीय मी उघडपणे बोलायचं नसतं तरीसुद्धा आता तुम्ही भेटला तर तुमचा आशीर्वाद तर आम्हाला लागणारच आहे, त्यामुळे महायुती म्हणून जिथे जिथे आमचे उमेदवार इथं तर सदाशिव लोखंडे आहेत, इकडे आमचे सुजय विखे पाटील आहेत, इतर आमची सगळी जी काही मंडळी आहे ही सगळी जे काही उमेदवार आहेत हे देखील अतिशय धार्मिक वृत्तीचे आहेत आणि आमची जी काही आपली संघटना जी आहे आध्यात्मिक संघटना ही पण समाजामध्ये एक प्रत्येक साधू संतांचं सन्मान करणारे आहेत आणि त्यांचा आदर करणारे सगळे लोक आहेत। म्हणून मी आज एवढंच आपल्याला सांगतो की या सर्व निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, सहकार्य आपलं असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि जे काय आपलं पुढचं जे काय आहे काही काम असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आहे इथं आणि पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि खासदार झाल्यानंतर लोखंडे पण आहेत, त्यामुळे